जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर झालेला आहे। तुकाराम बीज सोहळा आता काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। तसंच तुकाराम बीजच्या दिवशीच एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे। तुकाराम महाराज यांचा यंदाचा हा 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे आणि या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं म्हणजेच बीजेच्या निमित्तानं 16 मार्चला एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। आपण पाहतोय विधिवत पूजा या ठिकाणी पार पडेल आणि त्यानंतर 16 मार्चलाच तुकाराम बीज सोहळ्याच्या निमित्ताने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। पांडुरंगाचा अभिषेक आणि त्यानंतर 10:30 ते वाजता इथून पालखीची सुरुवात होईल। त्या अगोदर 10 ते 12 वाजता कीर्तन होईल आणि त्या अगोदर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जगद्गुरू तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। ते 9 वाजता हा सोहळा साजरा होणार आहे। आपण पाहतोय ही महत्त्वाची बातमी। तुकाराम बीजेनिमित्त एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात येणार आहे आणि त्यांना तुकाराम बीजेनिमित्त हा पुरस्कार देण्यात येणार आहे। येत्या 16 मार्चला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा आहे आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम होणार आहे।